हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक अगेन. सो आज आपण निघालोय मुंबईच्या तिसऱ्या व्हिडिओसाठी आणि तो स्पॉट आहे एलिफंटा केव्ज. सो बेसिकली CST पर्यंत तुम्हाला यायचं आहे. इथून तुम्हाला गेटवे ऑफ इंडियाला जायचं आणि तिथून बोटने केव्जकडे जायचं आहे. सो मी तुम्हाला दाखवतो. CSTला उतरलोय मी आता. इथून मी मे बी टॅक्सी किंवा बस करेल आणि गेटवेला जाईल आणि तिथून बोटने जाईल. सो पूर्ण तुम्हाला जर्नी दाखवतो. सो स्टे ट्यून. सो CST स्टेशनच्या बाहेर आल्यानंतर आम्ही बस स्टॉपवर बसची वेट करत होतो आणि गेटवे ऑफ इंडियाकडे जाण्यासाठी तुम्हाला 116 नंबरची बसची वाट बघावी लागेल. आता व्हिडिओमध्ये ज्या तुम्हाला दिसत आहेत ह्या बेसच्या नवीन AC डबल डेकर बस आहेत. सो आता आमची बस आली. आता आम्ही निघालो आहे गेटवे ऑफ इंडियाकडे. सो तुम्हाला प्रत्येकी 260 रुपयाचं तिकीट काढावं लागेल आणि हे तिकीट रिटर्नसाठी आहे. जर लहान मुलं असतील तर हाफ तिकीट लागेल. सो गेटवे ऑफ इंडियाच्या एक्झॅक्ट बॅक साईडला असतात त्या बोट लावलेल्या. सो आपल्याला तिथपर्यंत जावं लागेल पायी आणि तिथून बोटमध्ये बसावं लागेल. याच त्या बोट ज्या तुम्हाला एलिफंटा लेणीकडे घेऊन जातील. सो 1987 मध्ये एलिफंटा लेणीला युनेस्कोने जागतिक वारसा स्थळांच्या यादीत समाविष्ट केले आणि मनोरंजक आणि आश्चर्यकारक अशी ही एलिफंटा लेणी मध्ययुगीन रॉट कट कला आणि वास्तुकलेचा एक भव्य नमुना आहे. सो बेसिकली हे घारपुरी बेटावर आहे ही जी लेणी आहे ती. आणि तुम्ही बघतायत की ख्रिसमस हॉलिडेज असल्यामुळे वीकडेज असूनही बऱ्यापैकी गर्दी आहे बोटमध्ये. आणि जेव्हा तुम्ही गेटवे ऑफ इंडियावरून निघतात सो तो जो दृश्य असतो तो खूप सुंदर असतो. तुमच्या बोटच्या मागे बऱ्यापैकी पक्षी येत असतात आणि त्यांना ॲक्च्युली ती आता सवयच होऊन गेली की बोटीमधून लोक त्यांना खाण्यासाठी काही ऑफर करत असतात. सो ते बोटच्या बरोबर आजूबाजूला उडत असतात. सो या व्हिडिओमध्ये माझ्यासोबत तुम्ही पल्लवीलाही बघतायत. सो युजली पल्लवी व्हिडिओमध्ये नाही आहेत पण या व्हिडिओत आपण तिला कॅप्चर केलेले. सो जवळपास 1 तासाचा हा प्रवास आहे बोटीचा आणि तुम्ही पक्षी बघू शकतात की किती घाई करतायत. सो एलिफंटा लेणीचं जे पहिलं नाव होतं ते घारपुरीची लेणी असं नाव होतं आणि इसवी सनाच्या 5व्या ते 7व्या शतकात या लेणीतील बहुतेक मंदिरं भगवान शंकराला समर्पित होते. सो एलिफंटा लेणी 2 विभागांमध्ये विभागली गेली आहे. त्यापैकी पहिल्यामध्ये हिंदू धर्माशी संबंधित 5 लेणी आहेत आणि दुसऱ्यामध्ये बौद्ध धर्माशी संबंधित 2 लेणी आहेत. सो एलिफंटा लेणीमध्ये अनेक हिंदू मूर्ती आहेत. त्यापैकी सर्वात लक्षणीय व सुप्रसिद्ध म्हणजे त्रिमूर्ती किंवा 3मुखी भगवान शिव. सो या मूर्तीला गंगाधर म्हणूनही ओळखलं जाते, जी गंगेच्या पृथ्वीवर अवतरल्याचे प्रकटीकरण आहे. त्याशिवाय अर्धनागेश्वर ही या भागातील प्रसिद्ध मूर्ती आहे. मुंबईच्या गेटवे ऑफ इंडिया ते एलिफंटा लेणीपर्यंतची सुंदर फेरी हा खरं तर खूप आकर्षक अनुभव आहे आणि जो आपण आत्ता विटनेस केलाच आहे व्हिडिओमध्ये. सो आता आमची बोट पोचली आहे घारपुरीच्या बेटाजवळ. आता आम्ही उतरलो आणि उतरल्या तुम्हाला तिथे टॉय ट्रेनचा पण ऑप्शन आहे. जर तुम्ही उन्हाळ्यात किंवा अदर डेजला येणार असाल तर मी नक्कीच सजेस्ट करेल की टॉय ट्रेनने जा तुम्ही. 18 रुपये तिकीट आहे रिटर्नचं. सो ती ट्रेन तुम्हाला लेणीच्या थोडं जवळ घेऊन जाते. मी म्हणत नाही की पूर्ण लेणीपर्यंत घेऊन जाते पण लेणीच्या जवळ तुम्ही नक्कीच जाणार. हीच ती टॉय ट्रेन.
सो आता आम्ही पोचलो आहे लेणीच्या जवळ आणि लेणीच्या जवळ तुम्हाला हे असे शॉपिंगसाठी छोटे छोटे खूप सारे शॉप्स बघायला मिळतील. थोडी युनिक पद्धतीची आहे तिथे हे जे काही अवेलेबल आहे वस्तू ह्या, कारण थोड्या आर्टिस्टिक आणि क्रिएटिव्ह वस्तू तुम्हाला तिथं विकत घेता येऊ शकतात तिथली आठवण म्हणून. सो लेणीकडे जाण्यापूर्वी तुम्हाला जवळपास 150 ते 200 पायऱ्या चढून जाऊ लागू शकते आणि लेणीच्या जवळ गेल्यानंतर तुम्हाला 5 रुपये एक तिकीट अजून असेल आणि एकदम लेणी जवळ पोहोचल्यानंतर 40 रुपये पर पर्सन असं लेणी बघण्याचं पण तिकीट आहे. सो त्या पूर्ण ज्या पायऱ्या चढत असताना तुम्हाला बऱ्यापैकी वस्तूंचे छोटे छोटे शॉप्स तुम्हाला बघायला मिळतील. सो हाच तो एंट्रन्स आहे एलिफंटा केव्सचा आणि हे तिकीट विक्री केंद्र. तिथं फॉरेनरला 600 रुपये आणि इंडियन लोकांना 40 रुपये. सो लेणीचं जे काही क्लिनिंग किंवा जे ॲटमॉस्फिअर होतं खूप सुंदर होतं. म्हणजे पर्यटन स्थळ म्हणून खूप छान आहे ती जागा. सो तुम्हाला जेव्हाही सुट्टी असेल किंवा मुंबईला वेळ काढून आलेले असाल तर नक्की मी सजेस्ट करेल की ह्या स्पॉटला तुम्ही व्हिजिट करा. एक छान तुमचा पिकनिक स्पॉट कवर होईल. बोटिंगची मजा प्लस हे केव्ज प्लस इथलं वातावरण सगळंच अतिशय सुंदर आहे. सो फायनली आमचं झालं आहे आता हा स्पॉट पण कवर. सगळ्या केव्स बघून झाल्या तिथल्या. चांगला आहे स्पॉट ॲक्च्युली. जर तुम्हाला बोटिंग करून काहीतरी ॲडव्हेंचर एक्सपिरियन्स घ्यायचा असेल तर नक्कीच व्हिजिट करू शकताय तुम्ही. सो तुम्हाला हा स्पॉट कसा वाटला, व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कमेंट बॉक्समध्ये लिहा.
थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. प्लीज लाईक शेअर अँड सबस्क्राईब.